तर विचार सुद्धा केला नव्हता तर तुम्ही इतके बेईमान, निर्लज्ज आणि कृतज्ञ असाल म्हणून. हे सगळं ऐकवायला आलीस तू इथे? नाही, जाब विचारायला आलीये. आणि तो विचारल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. कसला जाब? तुमचा राग माझ्यावरती होता ना? मग काऊन कपूर साहेबांवरती काढला? ते तर तुम्हाला देवाच्या जागी होते. त्यांनी सगळं काम शिकवलं ना, त्यांच्याकडनं सगळं शिकलात ना तुम्ही. पूर्वी तर किती सांगायचंय कपूर साहेब असे, कपूर साहेब तसे, त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. मग काऊन सगळ्यांसमोर त्यांचा अपमान काऊन केला? अशी काय चूक केली होती मी म्हणून इतके बदललात तुम्ही? परिस्थितीनुसार बदलावं लागतं राधिका. तू सुद्धा बदललीस की. तू तरी कुठे आधीसारखी राहिलीस? मला कमीपणा आणण्यासाठी माझ्याच बॉसची मदत घेतलीस तू. अहो, काय बोलून राहिलात तुम्ही? उगीच वेळ पांघरू नकोस. तुला माझ्याच कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं होतं ना, मुद्दाम मला कमीपणा आणण्यासाठी. आणि म्हणूनच हे कपूर सरांना हाताशी धरून हे सगळे प्रयत्न केलेस तू. मला काही कळत नाही. आणि मी ते होऊ नाही दिलं तर काय मिरच्या झोंबल्या का नाकाला? अहो, इतके दिवस तुमच्या यशामध्ये सुख मानत आले, मी आनंद मानत आले. आणि आज मी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करून राहिले तर तुमची हुशारी वापरून तुम्ही माझा पाय खेचण्याचा प्रयत्न करून राहिला. मला मदत करणाऱ्या माणसांना त्रास देऊन राहिला. गुरुनाथ सुभेदार, मिरच्या मला नाही, तुम्हाला झोंबतायत. कारण तुम्हाला असं वाटलं का आपली गुड फॉर नथिंग बायको, तिला जर हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर ती मोठी होईल, तिची इच्छा पुरी होईल, आपण खोटे पडू, म्हणून तुम्ही हे सगळं केलं. याला म्हणतात इन्सिक्युरिटी, जी तुमच्यात आहे माझ्यात नाही. बाईचं मन मोठं असतं ना, म्हणून ती पुरुषाच्या सुखात सुख मानते. पण तीच बाई जर स्वतःचं सुख स्वतः शोधायला लागली तर तुमचा इगो दुखावतो. बस झालं, खूप बोललीस आता. झालं असेल तुझं तर निघत चल. पण मला बोलायचंय ना, आणि मी बोलल्याशिवाय इथनं जाणार नाही. हे पा, आपल्या आयुष्यात आपल्याला चांगली माणसं खूप कमी वेळा भेटतात. एकदा भेटली ना का त्यांना जपायचं असतं. गेलेली वेळ आणि माणूस पुन्हा कधी परत येत नाही. आणि तुम्ही तर दिवसेंदिवस एक एक माणूस तुमच्यापासून तोडून राहिला त्या भयारच्या नादी लागून. यारी कसे दिसते मी? पा, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर हुआ. ही काय करते इथे? त्याने आपला मूड घालवायला आली आहे, रंगाचा भंग करायला आली आहे. आणि या बुके यांचं अभिनंदन करायला आले. यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. जरा गप्प बसशील का? तुझे टॉन्ट्स कळतायत ना मला. सोड ना गॅरी, इग्नोर कर तिला. मरू दे. तू मला सांग ना मी कशी दिसते. अतिशय कुरूप आणि घाणेरडी. राधिका, का एवढे काऊन ओरडून राहिलेत मायावर? मी एवढंच बोलले ते इतकं लागलं तुम्हाला? आणि इतके दिवस ही मला गुड फॉर नथिंग, वाईट, मूर्ख म्हणत होती तर तुम्हाला काहीच वाटलं नाही? आणि तुम्हाला माहिती होतं तशी मी नाहीये तरी काही बोलला नाहीत तिला? आणि आज इतका राग आला? शन्या तर ना, ही भयार तुम्हाला सुंदर दिसतीये कारण तुम्ही हिच्या प्रेमात आंधळे झालाय. ही वरवर फॅशनेबल कपडे घालते, मेकअप करते म्हणून अशी दिसून राहिली. पण हिचं मन आहे ना, ते कुरूप आहे. मन कुरूप असलेला माणूस कधीच सुंदर दिसू शकत नाही. तू जा, नाहीची का फालतू बडबड ऐकतोय? आपण हिला जायला सांग ना. तू उगाच मूड खराब करतेय सगळा. माझ्यामुळे तर तुझं फक्त मूड खराब झालाय शन्या. तू तर माझं पुरा आयुष्य खराब करून टाकलंय. त्याचं काय? आज माझा नवरा माझ्या वाईटावरती उठलाय. मला खाली दाखवण्यासाठी माणुसकी सोडून वागून राहिले. तुझ्यामुळे हे असे वागून राहिले. तुझ्या हट्टापायी ते लोकांना गमावून राहिले. आज याद करायला पोचले तर कपूर साहेबांनाही सोडलं नाही. ओ नाव आय सी. तू कपूर सरांची बाजू मांडायला इथे आलीस तर. म्हणजे तुला गॅरीच्या प्रमोशनचा काहीच आनंद नाही झाला? उलट कपूरच्या डिमोशनचं दुःख झालंय. सी गॅरी, मी तुला म्हणत होती ना, हिचं काही प्रेम बिम नाही आहे रे तुझ्यावर. नाटक आहेत सगळी.
आणि काय ग, तुला काय म्हणायचंय की मी तुझ्या नवऱ्याला फूस लावून माझ्याकडे आणलं, राईट? ओके फाईन, ठीक आहे. पण मग तेव्हा तू काय करत होतीस? स्वतःची लायकी नसताना त्या कपूरला मस्का मारून कामच मिळवत होतीस ना. मिळालं का? आणि नाही मिळालं तर आता गॅरीच्या प्रमोशनवर एवढी जेलस होतेस? ओ नाही, शी हॅज अ रिझन टू गेट जेलस. तुला आठवत नाही का, ही आपल्याला म्हणाली होती ना की आपल्याला टेबल्स पुसायला लावणार आहे. आता तू बघ, लवकरच मी तुला पोछा मारायला लागले. कसं ना वाट, कितीही काही झालं, तू किती भांडलीस किंवा काही बडबडलीस तरी जे माझ्याकडे आहे ना ते तुझ्याकडे कधीच येणार नाहीये. तुझा नवरा. आणि प्लस मी लवकरच त्याची ऑफिशियल बायको होणार आहे आता. त्यामुळे आय गेस इनफ सेड, यू मी जस्ट गेट लॉस्ट नाव. जाणारच. नको तिथे घुसून बसायला, मी काय तुझ्यासारखी नाहीये. आणि दुसऱ्याचा शिडी म्हणून वापर करायची सवय तुला आहे, मला नाही. आणि कोण कुणाला फरशी पुसायला, टेबल पुसायला लावतं ना, ते कळेलच लवकर. तू पण इथेच आहेस आणि मी पण इथेच आहे. किती निर्लज्ज निडर आहेत हे दोघ जण. इतके दिवस मी शण्याचा रागराग करत होते, पण हे सुद्धा काही वेगळे नाही. खरं तर तिला एकटीला काय म्हणून दोष द्यायचा? टाळी काही एका हाताने वाजत नाही. यांच्यामुळेच या शण्याचं जास्त फावलंय. पण आता नाही, आता मी या दोघांना सोडणार नाही. कोणी फोन केला असेल? अथर्व तर नेहाकडे. आज काही तो इथे येणार नाही, मग कोण? चला जेवून घेऊया. या जगात कोणी कसंही वागलं तरी जगराहाटी काही थांबत नाही. जे ते काम ज्याला त्याला करायलाच लागतं. वेळ जेवावं, कामाला बसा. लवकरच मी तुला पोछा मारायला लावेल. आणि प्लस मी लवकरच त्याची ऑफिशियल बायको होणार आहे आता. मला काहून एकटं वाटून राहिलं? का मी अजूनही यांचा विचार करून राहिले? सगळे पाश तोडायचे म्हटले तरी तुटत नाही.